नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण एक असं साधं आणि सोपं डिझाईन शिकणार आहोत. याचा उपयोग असा तुम्ही मल्टीपर्पज यूज म्हणूनही करू शकता. तर त्यासाठी लागणारं साहित्य हे 5 नंबरचे मी इथे 2 कलरचे मोती घेतलेत, 30 नंबरचा तंगूस घेतला आहे, वायर कट करण्यासाठी कात्री घेतली आहे, सुई घेतली आहे, सुईमध्ये मी वायर ओवून घेतलेला आहे आणि गाठ मारून घेतलेली आहे त्याला. तर आपण आता म्हणजे हे डिझाईन करायला सुरुवात करूया. हे बघा, गाठ अशी कॉर्नरला घेऊन 2-3 गाठी एकत्र एकावर एक अशा मारून घेऊन पॅक करायच्या आहेत. तर आपण आता ह्या डिझाईनला सुरुवात करूया. हे बघा, सुरुवातीला एक क्रीम कलरचा मणी, मी इथे रेड घेतला आहे म्हणून एक रेड कलरचा मणी, 6 परत क्रीम कलरचे मणी, नंतर 3 रेड कलरचे मणी, तीन क्रीम कलरचे मणी, 2 रेड, 1 क्रीम, 2 रेड, 4 क्रीम, 1 रेड, आणि 3 क्रीम. हे बघा, सिक्वेन्स आहे क्रीम रेड, 6 क्रीम, 3 रेड, 3 क्रीम, 2 रेड, 1 क्रीम, 2 रेड, 4 क्रीम, 1 रेड आणि 3 क्रीम, असे एकूण टोटल 27 मणी मी घालून घेतलेले आहेत. तर ह्या स्टेपचा मी पहिला एक फोटो तुम्हाला फक्त टाकेन, कारण सुरुवातीला हे बरेच मणी असल्यामुळे कन्फ्यूज होऊन जात आपण किती मणी घ्यायचे ते. तर आता काय करायचं बघा, एवढे 27 मणी घातल्यानंतर खालचे 3 मणी सोडून द्यायचे, हा रेड आणि त्याच्यावरचा एक क्रीम, अशा ह्या 2 मण्यांमधनं सुई एकदम बाहेर काढायची आपल्याला. हे बघा, आता काय करायचं आहे, 3 क्रीम आणि 2 रेड घ्यायचे, असे 5 मणी घ्यायचे आणि 2 रेड. आता हे बघा, साईडला हे जे 2 रेड, 1 क्रीम आणि 2 रेड आहेत, त्याच्यातला जो क्रीम कलरचा आहे रेड, त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढायचा आहे म्हणजे आकार प्रॉपर येतो इथे. हे बघा, हे असं दिसेल. आता इथे 2 रेड, 3 क्रीम आणि परत 2 रेड, असे 7 मणी घालायचे. 2 रेड, 3 क्रीम आणि परत 2 रेड. आता हे बघा, हे साईडला जे 2 रेड, 3 क्रीम आणि हे 3 रेड आहेत, तर त्याच्यातले वरचा जो रेड आहे, म्हणजे आपल्याला एकूण इकडे 7 मणी सोडायचे आहेत. खालचे 2 लाल, 3 क्रीम आणि 2 लाल, हा वरचा जो रेड आहे किंवा लाल मणी आणि त्याच्यावरचा क्रीम, म्हणजे 6 मधला असा जर आपण पकडला तर हा पहिला मणी. अशा ह्या 2 मण्यांमधनं सुई एकदम आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हे बघा, हे असं दिसेल. आता आपल्याला इथे
4 क्रीम कलरचे मणी घालायचे. चार क्रीम कलरचे मणी घातलेत. मग आता त्याच्यानंतर काय करायचे, हे वरचे 3 बघा, म्हणजे हे 6 मधला पहिला मणी तर आपला गेला. मग साईडचे 4 मणी सोडायचे. 1 2 3 4. वरतून जे 3 मणी आहेत, क्रीम, रेड आणि क्रीम, अशा हे एकदम 3 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हे बघा, हे असं दिसेल आपलं. आता इथे बघा, आपल्याला 2 रेड कलरचे मणी घ्यायचे, एक क्रीम कलर, परत एक रेड कलर आणि 2 क्रीम कलर. हे बघा, सिक्वेन्स काय आहे, 2 रेड, एक क्रीम, एक रेड आणि 2 क्रीम, असे 6 मणी मी घातलेत. हे बघा, ह्या 3 नंतर जे आपण हे सेपरेट 4 मणी घातलेले आहेत, ह्या साईडनी 4 आहेत, ह्या साईडनी 4 आहेत. आपण घातलेला दोरा हा आहे. आता काय करायचं, थोडंसं फिरवून घ्यायचे आणि ह्या दुसऱ्या बाजूवर यायचे. आता ह्या 4 मधले जे 2 मणी आहेत सेंटरचे, हे 4 मधले 2, हे बघा, 1 2 3 4, आपण ह्या 3 मण्यांमधनं एकत्र आलेलं आहे. तर ह्या 3 नंतर जे 4 मणी आहेत इकडचे किंवा इकडचे, तर आपली ही आत्ता आपण आपला दोरा हा आहे म्हणून मी लगेच तिथे नाही घेते, तर त्याच्या साईडच्या याच्यातनं बाहेर काढते. तर हे जे 4 मणी आहेत त्यातल्या 2 मण्यांमधनं एकदम सुई आपल्याला खालच्या दिशेने, खाली म्हणा किंवा वरच्या दिशेने अशी बाहेर काढायची. हे बघा, हे असं दिसेल. आता आपल्याला एकूण 5 क्रीम कलरचे मणी घ्यायचे आहेत. हे बघा, 5 क्रीम कलरचे मणी घेतलेत. आता हे साईडला जे आपले 5 मणी आहेत, 2 लाल, 3 क्रीम आणि 2 लाल, तर ह्या 3 क्रीममधनं आपल्याला सुई एकदम बाहेर काढायची आहे. हे बघा, असं दिसेल. आता परत 5 क्रीम कलरचे मणी घ्यायचे आहेत. ही डिझाईन करायला खूप सोपी आहे, पटकन होणारी आहे. हे बघा, मी परत 5 क्रीम कलरचे मणी घेतलेत. आता ह्या लाल नंतरचे जे हे 3 क्रीम कलरचे मणी आहेत, एकदम ह्या 3 मण्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. असं पकडलं तर खालचं येईल, असं पकडलं तर वरचं येईल. हे बघा, आपलं डिझाईन काहीसं असं झालेलं आहे. आता आपल्याला ह्या साईडला आणायचं आहे. तर इकडे खाली ह्या भागापासून आपल्याला विणायचं नाही आहे. तर आपण आता दोरा ह्या साईडच्या 3 मोत्यांमधनं वरती काढणार आहे. इथूनच खालून फिरवून घ्यायचं आहे. बघा, हे खालचे 3 जे आहेत त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढली. हे बघा, आता परत 5 क्रीम कलरचे मणी घ्यायचे आहेत. आता हे जे मधले 3 क्रीम कलरचे आहेत, हे बघा, हे साईडला जे 7 मणी आहेत, तर 7 मधल्या 3 क्रीममधनं सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता परत 5 क्रीम कलरचे मणी घ्यायचे आहेत. हे बघा, आता हे साईडला जे 4 मणी आहेत, 1 2 3 4,
तर 4 मधल्या खालचा एक सोडायचा, दुसरा आणि तिसरा म्हणजे मधल्या 2 मण्यांमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. हे बघ, आता असंच इकडे साईडला करायचं आहे. तर आधी सिक्वेन्स येणाऱ्याचा 2 क्रीम, 1 रेड, परत 1 क्रीम आणि 2 रेड, असे 6 मणी मी घातलेत. सिक्वेन्स काय, 2 क्रीम, 1 रेड, 1 क्रीम आणि 2 रेड. आता डिझाईन असं पकडायचं आणि हा मधला जो भाग आहे, हे 3 मधले क्रीम, रेड आणि क्रीम, त्या 3 मधनं एकदम सुई बाहेर काढायची आपल्याला. हे बघा असे. हे बघा, हे असं दिसेल. आता आपल्याला सुई अशी खाली फिरवत नेऊन हे जे आपण 5 घातले होते ना, त्यातल्या मधल्या मण्यापर्यंत काढून घ्यायची. म्हणजे किती मण्यांमधनं येणार बघा, 1 2 3 4 5 आणि 6, अशा 6 मण्यांमधनं ही सुई बाहेर निघणार आहे. तुम्ही इकडूनही बाहेर काढू शकता किंवा इकडूनही काढू शकता. आता मी काय करणार आहे, 1 2 3 4 5 6 ह्या उजव्या साईडच्या ह्याच्यातनं मी 6 मण्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. हे 3 झाले आणि हे पुढचे 3. हे बघा, आपला असा आकार झालेला आहे. आता मी ह्या 5 मधल्या मण्यातून बाहेर पडलेली. आता आपल्याला एकूण 7 मणी क्रीम कलरचे घालायचे. मी इथं क्रीम कलरचे घातले, तुम्ही तिथे रंगीतही घालू शकता, हे ऑप्शनल आहे. 4 क्रीम कलर, 4 झाले, 4 आणि 3 7, 7 मणी मी क्रीम कलरचे घातले. आता हे बघा, खाली ह्या साईडचे आपल्याला 7 मणी सोडायचे. तर ह्या 5 मधले, हे मधले 2, हे मधले 3 आणि परत इकडचे 2, असे 1 2 3 4 5 6 7 मणी सोडायचे. आणि ह्या 1 2 3 4 5 6 एकदम ह्या 6 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची. मी ह्या 5 मधल्या मण्यातून बाहेर पडले होते, नंतर मी 7 मणी घातले. असे 7 जर लक्षात राहत नसतील तर आपण हे खाली जे 5चं केलेलं होतं त्याच्यातला मधला जो मणी आहे त्या मण्यातून ह्या पुढच्या 6 मण्यातनं सुई अशी आपल्याला खाली काढायची आहे. हे बघा, मी हा 5 मधला जो मणी आहे त्या मण्यातून मी अशी सुई खालच्या दिशेने बाहेर काढली. आता इथे जसं आपण वळवलं होतं तसंच इथनं वळवून ह्या 6 मण्यांमधनं बाहेर यायचं ह्या साईडने आपल्याला. तीन झाले आणि हे पुढचे 3. अशा मी 6 मण्यांमधनं परत बाहेर पडले. आता इथे परत आपल्याला 7 मणी घालायचे क्रीम कलरचे. आता हे जे वरचे 5 आहेत त्याच्यातला मधला जो मणी आहे त्या मण्यातून सुई वरच्या दिशेने अशी बाहेर काढायची. हे बघा, इथं आपलं पॅटर्न पूर्ण झालेला आहे. आता वरच्या साईडनी दोरा काढून मी गाठ मारून घेणार आहे.
एक 4-5 मण्यांमधनं फिरवून घेते वरती, साईडला येऊन गाठ मारते. आत्ता आपण जे 7 मणी घातलेत साईडचे, तर तिथे तुम्ही जो कलर वापरला आहे त्या कलरचेही ते मणी घालू शकता. आता मी गाठ मारून परत 1-2 मण्यांमधनं सुई अशी फिरवून घेणार आहे आणि बाहेर कट करणार आहे. असं आपलं छानसं पॅटर्न तयार झाले. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.